कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नासतो विद्यते भावः नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवन्तः तनयोस्तत्त्वदर्शिभिः। त्याचं चाललेलं आहे शांकर भाष्य आणि शांकर भाष्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पाहत आहोत की या संपूर्ण जगतामध्ये कार्य आणि कारणभाव या ठिकाणी सांगितला। वास्तविक पाहता सगळे शब्द जे आहे शास्त्रीय व्याख्या डेफिनेशन्स ज्या आहेत त्या सगळ्या अतिशय अवघड असल्यामुळे थोडेसे शब्द तुम्हाला कधी ऐकायचं आपल्याला सवय नाही। ते शब्द जे आपण भाष्यामध्ये ऐकतो त्याच्या आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये अथवा आपण पारमार्थिक जीवनामध्ये जरी असलो तरी हे सर्व जे शब्द आहे कार्यकारण भाव वगैरे काय जे विशेषण विशेषण नंतर समानाधिकरण वगैरे काय जे सांगितले ते ऐकायची आपली सवय नसल्यामुळे ते थोडं क्लिष्ट तुम्हाला वाटत असेल गेल्या 2-3 मागचा असणारा पाठ। परंतु या पाठाचा संपूर्ण सारासार विचार केला तर सारासार विचार आम्हाला एवढा सांगतो की कार्यकारण भाव म्हणजे संपूर्ण असणारे जगतरूपी कार्य हे जे कार्य आहे हे सर्व असत स्वरूपाचं आहे आणि याचा असणारं कारण म्हणजे ज्याच्यावर कारण त्याला म्हणतो की ज्याच्यावर ती सत्ता आरूढ आहे ते त्याचं असणारं कारण किंवा ज्याच्यापासून तिची निर्मिती झाली आहे ते आहे त्याचं कारण। फक्त कारणाचीच या ठिकाणी सत्ता आहे। मग ते कारण काय तर कारण म्हणजे परमेश्वर। एवढंच याच्यातनं सांगायचं परमेश्वराच्या व्यतिरिक्त आम्ही जे काही या ठिकाणी पाहतो जे काही या ठिकाणी मानतो हे सर्वच्या सर्व असत स्वरूपाचं आहे। हेच या श्लोकाचा असणारं तात्पर्य निर्णय की काय म्हणजेच काय परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या ठिकाणी नाही। आणि म्हणून त्याच्यासाठी मग आता समजा आपल्या पुराणाचा दृष्टांत आपण जर पाहायला गेलो कारण आता हे फार आपल्याला हेवी होत असेल तर त्या ठिकाणी आपण प्रल्हाद आणि याची कथा येते हिरण्यकश्यपू की ज्या वेळेस हिरण्यकश्यपू विचारतो काय रे या खांबामध्ये खांब काय कारण आहे कार्य आहे मग काय रे या खांबामध्ये सुद्धा परमेश्वर आहे का त्यावेळेस काय म्हणतोय प्रल्हाद की हो काय या खांबामध्ये सुद्धा परमेश्वरच आहे। म्हणजेच काय परमेश्वराचं असणारं अस्तित्व सर्वव्यापी जो परमेश्वर आहे वासुदेव सर्वम हे जे गीता तत्व सांगितलेलं आहे की तो चराचरामध्ये तो परमेश्वरच व्याप्त आहे म्हणून त्याच्या दृष्टीने तो खांब दिसत होता। येते का म्हणजे श्रुती स्मृती आणि पुराण म्हणजे जो श्रुती सिद्धांत आहे तो श्रुती सिद्धांत कोणी प्रतिपादित केला ज्यावेळेस आम्हाला जास्त बौद्धिक जास्त झालं मग काय केला तो श्रुतीचा असणारा सिद्धांत स्मृतींनी प्रतिपादित केला। सांगितलं की हे असं आहे तसं आहे। पुन्हा स्मृती ग्रंथाच्या अनुषंगाने सांगितलं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः वासुदेव सर्वम समहात्मा सदुर्लभ सांगितलं सर्वत्र वासुदेव आहे। मग काही असो विद्या विनय संपन्ने ब्राह्मण गवी हस्ती या सगळ्यामध्ये काय करतोय तो जे कारण जे आहे हे कारण पाहण्याचा प्रयत्न तो करतोय म्हणून तो महात्मा सुदुर्लभ सांगितलं। म्हणून अशा प्रकारे तो महात्मा मग या ठिकाणी सुद्धा मग काय झालं प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूला जरी त्या ठिकाणी तो खांब दिसत असला तरी वास्तविक जो तत्वदर्शी आहे प्रल्हाद त्याच्या दृष्टीने तो खांब आहे का तर त्या खांबामध्ये सुद्धा त्याला परमेश्वराचंच दर्शन होत आहे। वासुदेव सर्वम हे जे सिद्धांत आहे हा सिद्धांताच्या अनुषंगाने जरी तो म्हणत असला खांब आहे परंतु तो खांब नसून काय याच्या दृष्टीने ते परमेश्वर तत्वच आहे आणि म्हणून मग त्याच्यावर लाथ मारल्यावर त्याच्याबद्दल कोण नरसिंह भगवान प्रगटले। अशा प्रकारे सांगायचा सारासार ह्या संपूर्ण श्लोकाचं तात्पर्य निर्णय म्हणजे एवढाच की या संपूर्ण जगतामध्ये अखिलांड कोटी ब्रह्मांडामध्ये फक्त परमेश्वराची म्हणजे ब्रह्माची सत्ता व्यतिरिक्त अन्य कोणत्याच प्रकारची सत्ता इथे नाही। हे संपूर्ण जी गोष्ट आहे ही संपूर्ण गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा आचार्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते सर्व भाष्य त्याच्या अनुषंगाने त्याला अनुमोदन करण्यासाठी
म्हणून हे सर्व सांगितलं. म्हणून मूळ सिद्धांत काय, तर मूळ सिद्धांत एवढाच या श्लोकाचा की फक्त आणि फक्त वासुदेव सर्वम, हे सर्व जे काय आहे हे सर्वच्या सर्व वासुदेव स्वरूपच आहे. वासुदेवाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी काहीच नाही, कोणाची सत्ता या ठिकाणी नाही. हा सिद्धांत या श्लोकाद्वारे प्रतिपादित केला. न सौतो विद्यते भावः ना भावो विद्यते असतः, म्हणजे असत जी वस्तू आहे, आम्ही जे सर्व पाहतो आहे जगत, वास्तविक ते नाही, व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता म्हणजे आपण मागं पाहिलं, जोपर्यंत आम्ही मानत आहोत तोपर्यंतच ते आहे. परंतु त्याच्याही पुढे असणारी जी पारमार्थिक सत्ता आहे, त्या पारमार्थिक सत्तेमध्ये एकदा गेल्यानंतर काय होतंय, ती व्यावहारिक सत्ता सुद्धा असत स्वरूपाची होती आहे. अलग लक्षात, म्हणजे जसं त्यासाठी अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे असणारा भातुकलीचा खेळ. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत असतात. भातुकलीचा खेळ खेळत असताना तो असणारा त्यांचा जो भातुकलीचा जो संसार जो आहे, हा संसार कसा आहे, आपण जर पाहिलं स्थितप्रज्ञ होऊन किंवा बाहेरचा आपण जे मोठे आहोत त्या मोठ्यांनी ज्यावेळेस आपण ते पाहतो तो भातुकलीचा खेळ, त्यावेळेस काय होतं, ती जी मुलं आहेत की जो काय करतायत, तो भातुकलीचा खेळ खेळतायत त्या ठिकाणी, ती त्या खेळामध्ये एवढी मग्न झालेली असतात, एवढी मग्न झालेली असते की त्यांच्या दृष्टीने तो वास्तविक संसारच चाललेला असतो तिथं. मग काय करेल, ती खोट्याच पोळ्या करेल, खोटीच चूल पेटवेल, खोटंच दूध आणेल त्याच्यावर ठेवेल, खोटंच जेवण बनवेल आणि ते खोटंच जेवण त्याला वाढेल. त्या खोट्या जेवणाने सुद्धा तो तृप्त होईल. त्याच्यामध्ये त्यांची एवढी म्हणजे एवढे ते इन्व्हॉल्व झालेले असतात त्याच्यामध्ये, त्या संपूर्ण संसारामध्ये, त्या भातुकलीच्या खेळामध्ये. पण वास्तविक आहे का तो? वास्तविक नाहीये. कोणाच्या दृष्टीने आपण ज्यावेळेस पाहतो, ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होतंय, अरे काय हा खेळच खेळतायत, हे कोणाला, ज्याला ज्ञान झालंय त्याच्या दृष्टीने. पण त्यांच्या दृष्टीने काय आहे, त्यांच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तो भातुकलीचा खेळच आहे, त्याच्यामध्ये परिपूर्ण ते इन्व्हॉल्व झालेले आहेत, तो संसारच आहे. की खरंच सामान संपलंय, खरंच भाजी कुठे आहे, खरंच गॅस पेटलाय का, खरंच चूल झाली आहे का, खरंच पोळ्या. वास्तविक तिथं पोळी काहीच नसतं, ना पीठ असतं ना तिथं काय बाकी केलेलं असतं, परंतु तो बारक्या पोळपटामध्ये ती आपली चपात्या करत असते आणि त्याला वाढत असते. म्हणजे ते त्याच्यामध्ये एवढं इन्व्हॉल्वेशन आहे त्यांचं की ते काही सांगता येत नाही. म्हणजे वास्तविक त्यांच्या दृष्टीने ते सत्यच आहे, परंतु ते सत्य आहे का, ते वास्तविक सत्य नाही. कोणाच्या दृष्टीने जे आपण पाहतोय की ज्यांना वास्तविक त्याचं स्वरूप माहिती झालेलं आहे त्यांच्या दृष्टीने ते असत स्वरूपात, परंतु त्यांच्या दृष्टीने सत्स्वरूपाचाच आहे तो संसार तेवढ्या वेळापुरता. त्याचप्रमाणे हा व्यावहारिक जो संसार आपण जे करतोय, हे माझं ते माझं, हे घ्यायचंय ते घ्यायचंय असं करायचं, हा सगळा व्यावहारिक संसार आहे, परंतु वास्तविक नाही. जसा भातुकलीचा खेळ त्याचप्रमाणे हा व्यावहारिक संसार. पण हे कधी कळेल, पारमार्थिक सत्यात अनयोस तत्वदर्शीभिः म्हणून सांगितलं. त्या तत्वदर्शी ज्यावेळेस आपण होऊ, वास्तविक स्वरूप परमेश्वराचं ज्यावेळेस आपल्याला कळेल, त्याच वेळेस हा असणारी व्यावहारिक सत्ता ही वास्तविक नाही. जसा भातुकलीचा खेळ वास्तविक नाही, त्याचप्रमाणे दुसरं काहीच उदाहरण नाही. भातुकलीचा खेळ पाहणारे आपण तिथं स्थितप्रज्ञ, त्याप्रमाणे ही आपण असणाऱ्या संसाराला सुद्धा तो स्थितप्रज्ञ ज्याने जाणलाय परमेश्वरी तत्व, त्याच्या दृष्टीने सुद्धा आमचा खेळ हा भातुकलीचा खेळच आहे. म्हणून या अनिशा सांगितलं की तो कायम जागृत अवस्थेमध्ये आहे आणि अज्ञानी कायम झोपेमध्ये आहे. एवढंच सांगायचं की संपूर्ण जगताचं असणारं जे कारण सत्स्वरूप परमेश्वर ब्रह्म, काही म्हणा तुम्ही त्याला, तीच वस्तू या ठिकाणी टिकणारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य सर्व ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू कल्पित भ्रमित न टिकणाऱ्या आहे, हेच फक्त सांगितलंय. आणि असा जो जाणतो की हेच टिकणार आहे, परमेश्वरी तत्वच टिकणार आहे, तो तत्वदर्शी. या सगळ्यामध्ये टिकणारी वस्तू कोणती आहे, ही टिकणारी वस्तू
जो मान्य करतो किंवा ही टिकणारी वस्तू जो ग्रहण करतो तो तत्वदर्शीभिः. आणि म्हणून अशा प्रकारे काय आज चाललं त्याच्या पुढे सत असत झालं त्याप्रमाणे सत जे आत्मतत्व आहे त्याचा अभाव इथपर्यंत काल आपण आलेलो आहोत. काय ते सत त्याप्रमाणे सत जे आत्मतत्व. मग सत म्हणजे काय ते आत्मतत्व. त्या आत्मतत्वाचा अभाव म्हणजे अविद्यमानता नाहीच. सर्वत्र ते आत्मतत्वच आहे कारण ते सर्वत्र अटल आहे. हे पहिल्यांदा सुद्धा सांगितलेलं आहे. कारण ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सर्वत्र अनुस्यूते अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण जगत. आत बाहेर त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर असं वेदांती म्हणतात. काय म्हणतात? अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. म्हणजे संपूर्ण ज्यावेळेस जगत परमेश्वराने बनवलं त्यावेळेस काय झाला तो परमेश्वराने स्वतःच. कुठली गोष्ट जर आपल्याला बनवायची झाली तर दोन प्रकारचे आपण कारणं देतो. एक निमित्त कारण असतं आणि एक उपादान कारण असतं. मग निमित्त कारण कोणतं? जो बनवतो ती गोष्ट तो झाला त्याचं निमित्त. आणि दुसरं उपादान कारण. उपादान कारण म्हणजे ज्याच्यापासून ती गोष्ट बनती ते झालं त्याचं उपादान कारण. घट बनवायचा असेल तर घटाचं काय झालं कुंभकार झाला निमित्त कारण. आणि उपादान कारण मृत्तिका. मृत्तिका झाली उपादान कारण. मृत्तिकेपासून कुंभार घटाची निर्मिती करतो. परंतु इथं हे संपूर्ण जगताची निर्मिती केलेली आहे. जे आम्ही संपूर्ण हे जगत पाहत आहोत त्या इथं काय सांगतायत अभिन्न परमेश्वराच्या व्यतिरिक्त म्हणजे परमेश्वरच. काय झाला इथे निमित्त कारण सुद्धा परमेश्वर सांगितला आणि उपादान कारण सुद्धा परमेश्वरच सांगितला. उपादान कारण काय परमेश्वराने बाहेरनं काय आणलं नाही. इथं काहीच नव्हतं. न वृक्ष आसीत न कोसीत. वेद म्हणतो त्या ठिकाणी म्हणतो इथं काहीच नव्हतं. मग हे सगळ्यांची निर्मिती केली. मग हे कुठनं आणलं? आपण कधी विचार करतो का? हे एवढे मोठे डोंगर बनवले, ह्या नद्या बनवल्या, हे सगळे वृक्ष बनवले, हे सगळे जे मटेरियल आहे ज्यावेळेस परमेश्वराला वाटलं ही सृष्टी रचना करायची तर त्याने हे सगळं मटेरियल कुठनं आणलं असेल? त्या ग्रहावरनं आणलं, या ग्रहावरनं आणलं आणि इकडे सगळे कलेक्ट करून मग ही पृथ्वी बनवली का? आपण असा कधी विचार करतो का की हे कुठनं आणलं असेल? हे सगळं एवढं दिसतंय. एक घर बांधायचं म्हटलं आपल्याला तर पाया त्यातला खणला आपण त्या पायाचं त्याच्यामध्ये येणारं जे रॉ मटेरियल बाहेर निघतं ते टाकायला आपल्याला हे होतं. कुठं टाकायचं एवढं मटेरियल? तर एवढी संपूर्ण जगताची सृष्टी केली. एवढे मोठे पर्वत बनवले, हे मृत्तिका, नद्या, संपूर्ण जंगलं, हे सगळं काही जे निर्माण केलं हे निर्माण करण्यासाठी ज्याला रॉ मटेरियल परमेश्वराला लागलंच असेल. कारण हा पृथ्वीसुद्धा एक जर घटक धरला तो ज्याच्यापासून बनाला ते रॉ मटेरियल जर परमेश्वराने जे बनवलं ते रॉ मटेरियल कुठनं आणलं? आपण प्रश्नच आहे शेवटी. आणि मुद्द्याचं उत्तर देतात अलग लक्षात किंबहुना चराचर आपणची झाला. तो स्वतःच उपादान कारण सुद्धा तोच झाला आणि निमित्त कारण सुद्धा तो स्वतःच झाला आणि तो स्वतःच नटला नानाविध रूपामध्ये. आणि म्हणून त्याच्या व्यतिरिक्त येतं का लक्षात आता? म्हणून त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त त्या ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त त्या सत्तत्वाच्या व्यतिरिक्त इथं दुसरं काहीच नाही. आणि ही जी दृष्टी आहे ही दृष्टी कोणाला येत प्राप्त होते? तर जे तत्वदर्शी आहेत. कार्यकारण भाव पाहत याच्या मागे चिकित्सक थोडक्यात काय याच्या मागे करत जातात त्यांनाच ती दृष्टी प्राप्त होते. म्हणून त्यांना तत्वदर्शी सांगितलं की ते तत्व पाहण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक याच्या आत काय हे पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि जे अतत्वदर्शी आहे ते जगतच बघत बसतात. अरे किती सुंदर अमुक आहे, किती सुंदर ते आहे, किती हे असं आहे, छान गुलाबजाम आहे, छान पोळ्या आहेत, हेच बघत बसतात. परंतु त्याच्या आत असणारं जे तत्व जे आहे हे तत्व पाहण्याचा वास्तविक काय वास्तविकता जी आहे ही वास्तविकता स्वीकार करण्याचा प्रयत्न तत्वदर्शी करतात. आणि म्हणून ते तत्वदर्शी ती वास्तविकता समजल्यामुळे
त्या पदाला ते प्राप्त होतात. म्हणजेच या जगतामध्ये कधीच असत वस्तू जी आहे तिचा अभाव नसतो आणि सत वस्तूचा अभाव होत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याप्रमाणे एवं पुन्हा आता भाष्यामध्ये आलो खाली काय एवं आत्मानात्मनो हो सद असतयो हो उभयो अपि दृष्टः. दृष्टा म्हणजे उपलब्धः, अंतः म्हणजे निर्णयः, सत् सदैव असत असदेव इति तू अनयोः यथोक्तयोः तत्त्वदर्शिभिः. आणि म्हणून अशा प्रकारे काय झालं, अशा प्रकारे सत हा आत्मा आणि असत अनात्मा या दोघांचा निर्णय की सत सदच आहे आणि असत असतच आहे. मग सत स्वरूपाचा आत्मा असत स्वरूपाचा अनात्मा या दोघांचा निर्णय तत्वदर्शीद्वारा पाहिला गेला आणि प्रत्यक्ष केला गेला. पाहिला गेला नाही, तो प्रत्यक्ष केला गेला हे महत्त्वाचं. प्रत्यक्ष केला गेला म्हणजे ते आपल्या अनुभवामध्ये त्यांनी आणलं की हो खरंच, जसं प्रल्हादाने काय केलं त्याच्या अनुभवामध्ये आलं की खरोखरच नारायण जो आहे हा नारायण सर्वत्र आहे, वासुदेवच सर्व. म्हणून तो म्हणतोय की या खांबात आहे का हो, या खांबामध्ये सुद्धा तोच नारायण आहे. हे तत्वदर्शन. त्यांनी जरी खांब पाहिला तरी ह्याला खांब नाही दिसला. तो याच्या दृष्टीने काय नारायण तत्वच आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं खांबामध्ये सुद्धा असणारं अनिश्चित तत्व म्हणजे जे आता सांगितलं उपादान निमित्त कारण. तो मग म्हणतो हिरण्यकश्यप अरे खांबच आहे, खांबामध्ये कुठे येईल तो. पण प्रल्हाद म्हणतो नाही, याच्यामध्ये सुद्धा तोच आहे. हे तत्वाचं दर्शन अलग लक्षात. म्हणजे अशा प्रकारे तत्वदर्शींद्वारा काय झालं, ते नुसतं पाहिलं नाही गेलं प्रल्हादानी. मग काय केलं प्रल्हादानी, प्रत्यक्ष की हो सर्वत्र परमेश्वर आहे, वासुदेवच सर्वम, श्रीमन नारायण नारायण नारायणच सर्वत्र आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त. म्हणून त्या ठिकाणी संन्यासांना तो मंत्र दिला ओम नमो नारायणाय. अलग हा का दिला की कारण नारायण पाहण्याचाच तुम्ही आता स्वभाव करून घ्या. म्हणजे येईल तो सुद्धा नारायण, जाईल तो सुद्धा नारायण, सर्वत्र नारायणच तत्व. व्याप्य नारायण स्थित, सर्वत्र ते नारायण तत्व व्याप्त आहे. हे ज्यांनी जाणून घेतलं म्हणून त्यांना नारायण नारायण म्हणाल. त्यांना बाकी काय करायचं नाही. कोणी आलं आपण जसं म्हणतो रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय असं जे आपण म्हणतो, तर संन्यासांना काय सांगितलं, संन्यासांनी फक्त नारायण नारायणाचाच जप करायचा. बाकी काय म्हणजेच काय, ते नारायण स्वरूप असणारं जे तत्व आहे ते नारायण स्वरूपाचं तत्व सर्वांमध्ये त्यांनी पाहिलं. आणि म्हणजे अशा प्रकारे पाहिलं आणि काय केलं, प्रत्यक्ष गेलं, त्याचा अनुभव सुद्धा त्यांना झाला. म्हणून तो अगदी ठामपणे म्हणतो हो याच खांबात नारायण आहे. तुम्ही जे म्हणताय ना याच्यात आहे का, तुम्ही का म्हणताय, काय तुझा नारायण या खांबामध्ये आहे, तुम्ही का म्हणताय. तर मी म्हणतो नाही हो आहे, या खांबामध्येच नारायण. हा तत्वदर्शीचा निर्णय. आणि म्हणे अशा प्रकारे प्रत्यक्ष केला. आहे सत सतच आहे आणि असत असत असतच आहे. या संपूर्ण जगतामध्ये सत वस्तू ही सत स्वरूपाचीच आहे, असत वस्तू ही असत स्वरूपाचीच आहे. तत् म्हणजे काय मग, तद इति सर्वनाम सर्वं च ब्रह्म तस्य नाम तद इति तद्भावः तत्त्वं ब्रह्मणो याथात्म्यं तद्दृष्टं शीलं येषां ते तत्त्वदर्शिनः तैहि तत्त्वदर्शिभिः. आणि म्हणून तत् म्हणजे काय, तत् हे सर्वनाम सांगितलं. आता सर्वनाम गटामध्ये जी काही सर्वनाम आहेत त्याच्यामध्ये तत् हे सर्वनाम आलं. मग तत् हे सर्वनाम आहे आणि मग काय सर्वच्या सर्व जे आहे सर्वं च ब्रह्म, हे सर्वच्या सर्व काय, सर्वच्या सर्व ब्रह्मच आहे आणि म्हणून त्याचे नाव तत् आहे. अलग लक्षात. म्हणून या सर्व जे आपण पाहतो आहे ते तत् म्हणजे ब्रह्म आहे आणि म्हणून त्याचं नाव सुद्धा या ठिकाणी ब्रह्माचं नाव आपण तत् म्हणतो. तत्सत आपण म्हणतो. आपण पण आता पाठ संपल्यानं काय म्हणतो, ओम तत्सत म्हणजे काय, तेच सत्य आहे. अलग लक्षात. त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला त्या अर्थ झाला का म्हणतो आपण ओम तत्सत. अलग लक्षात. ते म्हणजे ते ब्रह्म, ते ब्रह्म काय आहे, ते ब्रह्मच सत्य. सत सत म्हणजे सत्य नाही, त्याच्या व्यतिरिक्त इथं काही सत नाही असं म्हणतो. पाठाचा आपण समाप्ती करतो. ओम तत्सत म्हणजे ते ब्रह्म
तत्व सत्य आहे आणि म्हणून त्याचं नाव तत् आहे. त्याचा भाव म्हणजे ब्रह्माच्या यथार्थ स्वरूपाला तत्व म्हणतात. तत्व म्हणजे काय तर तत्व म्हणजे ब्रह्माचं जे यथार्थ स्वरूप आहे. यथार्थ स्वरूप म्हणजे कोणतं मग सच्चिदानंद स्वरूप. आलं लक्षात. अजम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे त्याचं स्वरूप. आणि अशा प्रकारे असणारे त्याचं स्वरूप, त्या ब्रह्माच्या स्वरूपाला आपण तत्व असे म्हणतो. त्या तत्वाला पाहणे ज्यांचा स्वभाव आहे. म्हणजे अशा प्रकारे या सर्वांमध्ये ते ब्रह्मतत्व पाहणं हाच ज्यांचा स्वभाव आहे. म्हणून सांगितलं विद्याविने संपन्ने ब्राह्मण असो, गवी असो, हस्तिनी असो, गाय असेल, हस्ती असेल, हत्ती असेल, शुनीजैव श्वपाकेचं सांगितलं. कुत्रा असो नाही तर चांडाल असो, कुणीही असो, या सर्वांमध्ये काय आहे शुनीजैव श्वपाकेच. पंडितम समदर्शिनः, तो समदर्शी आहे. तो काय करतो सर्वत्र एकच भाव पाहत राहतो, समदर्शन पाहतो. सगळ्यांमध्ये ब्राह्मण, आस्तिक, काय, कुत्रा सगळ्यामध्ये काय करतो एकच नारायण तत्व, ते ब्रह्मतत्व तो पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते असं तत्व असे म्हणतात. त्या तत्वाला पाहणे ज्यांचा स्वभाव आहे ते तत्वदर्शी होय. आणि त्यांच्याद्वारे वरील निर्णय केला गेला. आणि म्हणजे असे जे तत्वदर्शी आहे, या तत्वदर्शींनी हा निर्णय केला काय नासतो विद्यते भावः नाभावो विद्यते सतः, की या जगतामध्ये असत वस्तूची कधीच सत्ता नसते आणि सद्वस्तूचा कधीच अभाव होत नाही. हा निर्णय या तत्वदर्शी लोकांनी केलेला आहे, आम्ही केलेला नाही. आणि म्हणून त्वमापि, तू सुद्धा हे अर्जुना, आता भगवंत म्हणतात काय त्वमापि तत्वदर्शिनाम दृष्टीम आश्रित्य, ती तत्वदर्शींची जी दृष्टी आहे त्या दृष्टीचा काय कर तर आश्रय घे. आणि काय शोकम मोहंच हित्वा शीतोष्णादीनी नियत नियत रूपाणि द्वंद्वानि विकारः अयम आसन एव मरीची जलवद मिथ्या अवभासते इति मनसी निश्चित्य तितिक्षस्व इति अभिप्रायः. आणि म्हणून अशा प्रकारे हे अर्जुना तू सुद्धा काय कर तर तू सुद्धा त्या तत्वदर्शी पुरुषांच्या बुद्धीचा आश्रय घे. हे जे ठिकाणी तू सारखं काय म्हणतोय मी यांना कसे मारू, मी त्यांना कसे मारू, मी त्यांचा ते माझे, इथनंच सुरुवात झाली ना. शोकमोहाची सुरुवात कुठनं झाली अर्जुनाची, इथनंच सुरुवात झाली. मी त्यांचा आणि ते माझे, हे अज्ञान आरंभ झालं आणि या अज्ञानातून हे सगळ्याची उत्पत्ती झाली. आणि म्हणून मग त्या अर्जुनाला म्हणतायत की तू वास्तविक जे काही पाहतोय एतान्न हंतुमिच्छामि ज्ञतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हे तो किन्युमहि कृते. मी यांना का मारू, अरे कोणाला मारायचंय. तू त्या तत्वदर्शी जे आहे त्या तत्वदर्शींचं जे आहे दृष्टी, त्या दृष्टीचा आश्रय घे, मग तुला कळेल कोणाला मारायचं आणि कोणाला नाही मारायचं. आणि म्हणून तू सुद्धा त्या तत्वदर्शी पुरुषांच्या बुद्धीचा आश्रय घेऊन शोकमोह सोडून, मग त्याचा एकदा तुम्ही आश्रय घेतला, तत्वदर्शीची एकदा बुद्धी तुम्हाला प्राप्त झाली की मग काय निश्चितपणे तुम्हाला शोक आणि मोह नाहीच आहे. आणि म्हणून ते शोकमोह सोडून त्याचप्रमाणे नियत अनियत रूप शीतोष्णादी द्वंद्व, नियत अनियत रूप कधी आहेत कधी नाही. आत्ता वाजते थंडी बरोबर, अजून दुपारी 1-1.5 वाजता कडक ऊन पडलं की पुन्हा लगेच त्याच्यामध्ये बदल आहे, म्हणून विकार. आणि म्हणून असे नियत अनियत रूप, सातत्याने एक रूप नाहीये, सातत्याने त्याच्यामध्ये बदल आहे. पुन्हा 5-6 वाजले की पुन्हा थंडी वाजायला सुरुवात झाली. म्हणजे अशा प्रकारे नियत त्याचप्रमाणे अनियत रूप. काय शीतोष्णादी, सकाळी थंडी आहे, दुपारी ऊन आहे, पुन्हा संध्याकाळी थंडी आहे. अशा प्रकारे शीत उष्णादी द्वंद्व, हे सगळं द्वंद्वात्मक आहे. आणि म्हणून द्वंद्वात्मक असल्यामुळे काय हे सर्वच्या सर्व विकार आहे, ज्यामध्ये बदल होतोय ते सगळं काय विकारी स्वरूपाचं आहे. आणि जे जे विकारी स्वरूपाचं आहे ते सत्य स्वरूपाचं नाही, ते नाशवंतच आहे. ज्याच्यामध्ये एकदा विकार झाला
की त्यांच्यामध्ये नाशाला सुरुवात झाली, म्हणून त्याला आपण निर्विकार म्हणतो. ब्रह्माला त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकार होत नाही, निर्विकार. एकदा काही विकाराला तुमच्या थोडी जरी सुरुवात झाली तरी काय होतं, तर सर्वच्या सर्व वस्तू खराब व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व विकार आहे सर्व, आणि हे मनामध्ये ठरवून वास्तवमध्ये न होता सुद्धा, वास्तविक नाहीये, अलग लक्षात. वास्तविक हे सगळं मनामध्ये विचार कर, काय हे सगळं मिथ्या अवभासते, वास्तविकपणे न होता सुद्धा मृगजळाप्रमाणे मिथ्या प्रतीत होतात. वास्तविक नाहीये, मृगजळाप्रमाणे वास्तविक जल नाहीये, परंतु भास झाला. आणि भास झाला काय, तिथं जल आहे. आणि एकदा हरणाला तो भास झाला त्या ठिकाणी मग काय, आधीच तहानलेलं आहे, आणि काय झालं, तिथं त्याला भास झाला की इथं जल आहे. मग काय केलं, तेवढ्या किलोमीटर पुन्हा पळालं. मग काय झालं, पुन्हा तिथं जल आहे का, तिथं जल नाहीच आहे. तिथं पोचल्यावर कळलं इथं जल नाहीच आहे. पुन्हा 4 किलोमीटरवर पुढे जल दिसतंय. म्हणजे तहान काय झाली, आणखी आणखी वाढत गेली. आणि त्याची तृप्ती झाली का, तृप्ती झालीच नाही. मग असं करत करत पळत 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 शेवटी काय झालं, मृग जलवत, स्वतःचा त्याला काय झालं, जीव गमवायला लागला. तसं आहे सांसारिक ज्या वस्तू आहे, सांसारिक वस्तू तशाच आहेत आम्हाला प्राप्त होणार आहे. अलग लक्षात. पहिल्यांदाच वाटतं आपल्याला चांगलं आहे, असं आहे, तसं आहे. यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव, सांगितलं. पहिल्यांदा वाटतं चांगलं, असं झालं तसं झालं, हे संसार चांगला, परंतु नंतर परिणामे विषमिव. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काय, तर हे जे जल मृगजळाप्रमाणे संसारिक ज्या इच्छा आहेत ना, त्या सगळ्या मृगजळाप्रमाणेच आपल्याला वाटतं आहे, प्राप्त झालं की प्राप्त होईल, प्राप्त होईल, प्राप्त होईल. म्हणून आपण काय करतो, त्याच्या मागे धावत 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 राहतो फक्त. आणि मग शेवटी कळतं उतारवयामध्ये आल्यानंतर, अरे एवढं सगळं कमवलं आणि आता काहीच कमवलं नाही, हे नंतर कळतं. अगदी शेवटी धावून 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 जेव्हा निश्चिंत होतो, जोपर्यंत धावायचा असतो तोपर्यंत धावत 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 राहतो. आणि मग थोडासा ज्यावेळेस त्याला कळतं 50-55ला गेला, अलग लक्षात, मग त्याला काय, तर किती धावलो तरी काही उपयोग नाही, अलग लक्षात. हे नंतर त्याला लक्षात येतं. मग म्हणतो बाबा आता काहीतरी परमार्थ केला पाहिजे, तेच बरोबर येणारे, हे नंतर बुद्धी होते. हीच जर बुद्धी पहिली झाली तर काय होईल, मग तत्वाला प्राप्त करणं. मग धावण्याची गरजच नाही. का धावायची गरज नाही, कारण त्याला कळतं सर्वत्र एकच तत्व आहे, कुठं धावायचं आहे, धावून धावून काय होणार आहे, कुठेतरी झालं धावलो तरी तेच तत्व आहे, तेच प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय, मृगजळाप्रमाणे हे संपूर्ण जे सांसारिक सुख आहे हे काय आहे, मिथ्या स्वरूपाचं प्रतीत होत आहे. आणि म्हणून याला सर्वाला काय कर, तू सहन कर, अलग लक्षात. त्याच्यामध्ये तू जास्त इन्व्हॉल्व होत जाऊ नकोस, की मी कसा मारू, ते मला कसा मारतील, काय करू काय नको करू. जास्त इन्व्हॉल्वेशन जे काय आहे, प्रकृतीवच कर्माणी, अलग लक्षात. प्रकृती हे सर्व तिला जेव्हा पाहिजे तेव्हा सर्वच्या सर्व करत असते, अलग लक्षात. भगवंताच्या इच्छेविना इथला एक कण सुद्धा हलत नाही. भगवंताला जसं पाहिजे तसं भगवंत सर्वच्या सर्व करत असतो. त्यामुळे आपल्याला तुझं काम काय आहे अर्जुना, हे सर्व जे काय आहे ह्याच्या मात्र निमित्त मात्रम भवसव्यसाचिन, तुला फक्त निमित्त केलाय या प्रकृतीमधला भगवंताने, की अर्जुनाच्या हस्ते मला अमुक अमुक कार्य करून घ्यायचंय. वास्तविक तू काहीच करणार नाहीयेस, तू निमित्त मात्र आहे. त्याला हे सगळं आता करायचंच आहे. त्याला तुम्हाला 2 वर्ष घरीच बसवायचं होतं, अलग लक्षात. मी एकाला सुद्धा रस्त्यावर फिरून देणार नाही, 2 वर्ष सगळ्यांना घरीच बसून ठेवले. म्हणजे हे काय आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अलग अलग. कर्तुम सुद्धा तो शक्य आहे, त्याच्याने इच्छा नाही झाली तर अकर्तुम सुद्धा शिवाय का अन्यथा कर्तुम, वेगळंच दाखवून दिलं. मागच्या 2 वर्षात सगळं जे स्वरूप आहे हे काय, भगवंतानी कर्तुम पण दाखवलं नाही, अकर्तुम पण दाखवलं नाही, अन्यथा कर्तुमच दाखवलं, की जे आपण कधी विचार सुद्धा केला नसेल या गोष्टीचा, की आम्ही जन्माला आल्यानंतर असा काही कोई रोग निर्माण होईल, की तो रोग आम्हाला घराच्या आतच बसून ठेवत. आम्ही किती दष्टपुष्ट असलो तरी घरातून बाहेर काय तो रोग आम्हाला जाऊन देणार नाही, याची आपण कधी कल्पना केली असेल काय गेली 50 वर्षामध्ये. म्हणजेच अन्यथा करतो, अलग लक्षात. काही करू शकतो तो, कारण तो काय, तो साक्षात काल आहे. म्हणून त्याला म्हणतात शेवटी पुढे जाऊन काय, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्ध लोकान समाहर्तु यः प्रवृत्ता, मी काळ बनूनच आलोय.
तू कशाला काय करतोस, मी मारीन, म्याव करल, त्याव करल, तू काही करू शकत नाही. मीच आज काळ बनवून आलो. मी या सगळ्यांचे जेवढे आहेत त्या सगळ्यांना मध्ये एकाला सुद्धा सोडणार नाही. आज लोकान समाहर्तु ह्य प्रवृत्ता हृदय पित्वाम न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधा. जेवढे काही आलेत आज या ठिकाणी, ज्यांना उन्माद आलाय युद्धाचा आणि इथं येऊन उभे राहिलेले आहेत ना, हे सगळेच्या सगळे मी आज घेऊन गेल्याशिवाय राहणारच नाही. अलग लक्षात. तसं भगवंताने एकदा काल बनवून आले की कुठल्याही स्वरूपात येते. त्यांना एकदा नाश करायचं त्यांची मना, म्हणून त्यांना काल सांगितलं. अघोरे ए म्हणून अघोर सांगितलं. पुन्हा शिवमंत्रात जे पंचशिवतत्व सांगितली त्याच्यामध्ये सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान. अघोर म्हणजे चतुर्थ असणारं त्याचं स्वरूप. अघोरेभ्य तघोरेभ्य घोर घोरतरेभ्य घोर घोरतरेभ्य. जेवढं काही घोर आहे अलग लक्ष या जगतामध्ये त्याच्याही पेक्षा अघोर हा घोर घोरतरेभ्य. अलग लक्ष म्हणजे अतिशय अघोर स्वरूपाचा, की ते स्वरूप एकदा त्यांनी धारण केलं अलग, म्हणून त्याला म्हणतो आपण शेवटचं. अलग लक्ष. एकदा तो तृतीय नेत्र उघडला की विश्वाचा नाशच, दुसरं काहीच नाही. सर्वे एभ्य सर्व सर्वे एभ्यो नमस्ते अस्त रुद्ररूपेभ्य. असा असणारा तो अत्यंत अघोर स्वरूपाचा जो रुद्र स्वरूप आहे त्याला आम्ही नमस्कार करतो. अलग म्हणजे त्याची इच्छा झाली की तो काही करू शकतो. म्हणजे असं असणारे ते तत्व, त्या तत्वाला जे आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतात त्यांना हे सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण आपल्या जीवनामध्ये स्पर्श करत नाही. हा सारासार या श्लोकाचा असणारा विषय किंवा असणारा विचार. किं पुनः तत्सत एव सर्वदा एव अस्ति उच्यते. मग काय ते सत? तुम्ही सारखं सत 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 आता म्हणताय ना, त्या सताचा कधीच अभाव होत नाही. मग ते जे सत आहे ते सर्वदा विद्यते. ते सत काय, त्याचा असणारा अर्थ पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. 17 नंबरचा श्लोक. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. ते अविनाशी जे तत्व आहे त्या अविनाशी स्वरूपाला तू जाण की ज्याच्याद्वारे हा संपूर्ण संसार व्याप्त आहे. आणि त्या अविनाशी तत्वाचा विनाश कुणीही करू शकत नाही. ते असं असणारा अविनाशी तत्व ते तू आपल्या जीवनामध्ये जाणण्याचा प्रयत्न कर. त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण पाहू.